अरे बोल ना काहीतरी. हा आता दोघं समोर आहेत ना, मग त्यांना बोलू दे ना. तू गप्प. मी आणि ही आम्ही फिरायला गेलो होतो. आता यावेळी ही फिरायची वेळ आहे का? आता यावेळी ही काय फिरायची वेळ आहे? नान्या, तू काय माझा एको आहेस का? मी आहे ना विचारायला. गप्प बस. बोल रे. ही आजारी असल्यामुळे पडूनच होती ना घरात, मग कंटाळा येतो. आणि बाहेर चांदणं खूप मस्त पडलं होतं, म्हटलं चला जरा फिरून येऊ. मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार. हाऊ रोमॅन्टिक. नाही, आमच्या वेळी नव्हती बरं का ही असली थेर. नानू मामा, तुमच्या वेळेस जे काही होतं ते प्रमाण होतं का? आणि तुमच्या काळात नवरा बायकोंच्या प्रेमावर कोणी बंदी घातली होती का? इट्स ओके यार. नवीन लग्न झालंय त्यांचं, वाटलं असेल फिरायला जावं असं, गेले. काय हरकत आहे? काय दादा? हो नाही झालं का सगळ्यांचं बोलून? भाषण झालीये तर प्रत्येकाने आपापल्या खोलीत जा आणि झोपा. चला. विक्रांत, वैताग आलाय मला या सगळ्याचा. खरं तर हे मी तुला आता म्हणायला पाहिजे ना. तू का म्हणशील? तोंड दाबून बुक्क्यांचा मार मला मिळतोय. त्यात सगळ्यांची काळजी वाहू चेहरे बघून ना उबग आलाय मला. तुला उबग नाही, तुला दडपण येतंय. तुझ्या घेतल्या जाणाऱ्या काळजीची किंमत नाहीये तुला. विक्रांत, दिस इज सफोकेटिंग. गुदमरल्यासारखं होतंय मला. तुझ्या घेतलेल्या काळजीने जर तू गुदमरत असशील तर हे कुटुंब म्हणजे तुला तुरुंगच वाटत असेल, नाही का? करेक्ट. म्हणूनच पळून गेले मी. आणि पळून जाणार कुठे होतीस तू? माहित नाही. विक्रांत, तुझा हा अडमुठेपणा आहे ना, तुम्हाला भाग पडतोय ना सगळं करायला. आणि मला सांग, त्या मुलाचं काय करणार आहेस तू नंतर? तू सांभाळणार आहेस? हा? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.